महाराष्ट्रात 10% मराठा आरक्षण लागू झालेलं आहे, स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं देखील मराठा समाजानं जल्लोषात स्वागत केलेलं आहे। भरत शेठ गोगावले आपल्या सोबत आहे। भरत शेठ, मराठा समाजाचे एक सुपुत्र म्हणून काय भावना तुमची? फार फार आनंद झालेला आहे। अभिनंदन केलं आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संपूर्ण सरकारचं आणि ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलेली त्या सगळ्यांचंच। कारण त्यांनी जी काय मागासवर्ग आयोगाने जे काय तहकीकात केली त्यानंतर जस्टिस शिंदे जस्टिसने या सगळ्या गोष्टीचा आणि इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर काय होऊ शकत नाही त्याचं हे उदाहरण आहे। आणि ठीक आहे, आता मला असं वाटतं आहे सगळ्यांनी जरा शांत राहावं, कारण साहेबांनी आपल्यासाठी जी काय शपथ घेतली होती ती त्यांनी पूर्ण करून दाखवलेली आहे आणि सगळ्या मंत्रिमंडळाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन हे काम केलेलं आहे। त्यामुळे असं काय वेगळं काय नाही आहे। आता जे काय कुठं कोण कोर्ट कचेरी जातील त्यामध्ये पण काय होणार नाही आणि जे दिलेलं आरक्षण टिकणारं पाहिजे ते टिकल असं आम्हाला वाटतंय। पुन्हा एकदा शिंदे साहेबांचं हार्दिक अभिनंदन। साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन म्हणाले होते की आरक्षण आम्हीच देणार, त्यांनी दिलं आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला। मराठा समाजामध्ये याबद्दल कसं वातावरण आहे? आता बघतोय ना आपण बाहेर काय बघतोय ते जल्लोष हा गुलाल बिला का असाच आहे का? मेहनतीचा गुलाल आहे आणि तो सगळ्यांच्याच अंगावरती पडलेला आहे, लक्षात ठेवा। आणि सगळे खुश आहेत। जल्लोष जो काय चालला इथेच नाही चालला, ऑल महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आमच्या मतदारसंघामध्ये विचारा तिकडे तुमचे प्रतिनिधी असतील तर महाड असेल, पोलतपूर असेल, माणगाव असेल, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा हा जो का आमच्या जिल्ह्याचे ठिकाण आहे त्या सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार त्यांचा जो आवाज आहे तो उद्धव ठाकरेंच्या पण कानठळा बसेल असा आहे। तर मागाशी कोणतरी बोललं की त्यांनी शिंदे साहेबांना शुभेच्छा दिल्यात असं ऐकतोय। हा तुम्हाला माहिती आहे, शुभेच्छा दिल्यात। शुभेच्छा जर दिल्या असतील तर मग त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत की फर्स्ट टाईम की चांगलं त्यांच्याकडून आलेलं आहे। नक्कीच, पण जरांगे पाटलांची समजूत कशी काढणार? ते म्हणतात ज्या सगळ्या सोयऱ्यांचा आम्ही उल्लेख केला तो उल्लेख नाही आहे, आम्ही मुंबईत येऊ, यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करू, काय सल्ला द्याल तुम्ही? मला असं तर वाटतंय एकतर कुणबी नोंदी मिळाल्या त्या लोकांना दाखले दिलेले आहेत। जे काय आमची मागणी होती पूर्वीपासून जे 56 लाखाचे मोर्चे काढलेत सकाळ मराठ्यांनी, त्यामध्ये काय मागणी होती की आम्हाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण असावं हे प्राधान्य ते आपल्या सरकारने केलेलं आहे। त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी आता थोडं थांबून की या सगळ्या गोष्टीचा विचारविनिमय करायला पाहिजे की आपले मुख्यमंत्री आपलं सरकार किती या आरक्षणावर पॉझिटिव्ह आहे हे या गोष्टीवरनं कळलेलं आहे। तर आमच्या त्यांना विनंती आहेत की त्यांनी आता थांबावं। बरं, क्युरिटी पिटिशनचा मुद्दा मग काय करणार? कारण तो सुप्रीम कोर्टामध्ये ठीक आहे ना, ते बघतील ना, ते तज्ज्ञ मंडळ आहे ते बघतील। साहेबांनी त्यांचं काम केलेलं आहे, सरकारने त्यांचं काम केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये कोर्ट पण त्याचा विचार करतील की त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही टिकणारं द्या तर शोध मोहीम करा। तर शोध मोहीम केली की अनेक लोकांनी आत्महत्या केल्या। का केल्या? गरिबीमुळे केल्या। कित्येक लोक कुटुंब असे आहेत की रोजंदारीवरती आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे काय अहवाल पाठवलेला आहे तो चांगला पाठवलेला आहे। बरं, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। एकीकडे मराठा आरक्षणाच्या बातम्या चालतात, दुसरीकडे जागा वाटपासंदर्भातल्या देखील अनेक फॉर्म्युले समोर येतात। हे फॉर्म्युले काही ठरलेले आहेत का की असे मनाचे मांडे मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतोय? तुमच्या शैलीत उत्तर कसं द्या? प्रत्येकजण मनाचे मांडे मांडतायत, परंतु आम्ही ठरवलेलं आहे जे आमचे तिन्ही नेते शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघंजणं जे बसून ठरवतील ते आम्ही सगळे स्वीकारणार ठरलेलं आहे। प्रत्येकाने जर परत मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं असेल तर कोणीतरी 2 पावलं पाठीपुढे सरकून जे काय वरिष्ठ मंडळी आपल्याला उमेदवार देतील त्यांना निवडून आणायचं आहे, एवढीच आमची अपेक्षा। 30 जागा मागताय भाजप, ते मान्य करणार? 30च्या पुढे मागताय, 34 पर्यंत आकडा गेलाय। नाही, ते 40 पण मागतील, पण 40 मागत असताना वस्तुस्थिती पण बघायला पाहिजे की बाबा आपण किती जागा लढवल्यावर किती आपण जिंकून येऊ आणि किती काय होईल। त्यासाठी ते जरी कोणी काय असं बोललं तरी ते काही शक्य होणार नाही। आणि जी काय सगळ्यांचं म्हणणं आहे वस्तुस्थितीप्रमाणे प्रत्येकाने घ्यावं आणि त्याच्यामध्ये विजय संपन्न। 12 खासदार आहे, 12च्या 12 13 खासदार आहेत। कमी करतोय, सॉरी 13 खासदार आहेत, जास्त खासदार मागणार आहेत, आणखी 18 ते 20 आहेत। 18 तसे आज आमचे सिटिंग आहेत तिकडे असले तरी 13 तर पक्के आहेत। त्यामध्ये किती वाढवून घ्यायचे काय
ते एकनाथ शिंदे साहेब ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय भरत शेठ गोगावले या ठिकाणी आहे. 13 खासदार आहेत आणि आणखी जास्त जागा आम्ही वाढून घेऊ, त्यापेक्षाही 5 जागा आमच्या जास्त आहे, म्हणजे 18चा आकडा आहे, त्यावर आम्ही ठाम राहू असं भरत शेठ गोगावले म्हणतात. आणि मराठा समाजाचा सुपुत्र म्हणून आनंद झाला असं देखील म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.